मित्रांनो, विदर्भात आत्ताच्या वाशिम जिल्ह्यामध्ये लाडांचं कारंजा म्हणून एक गाव आहे. या गावाला फार प्राचीन पुरातन काळापासून व्यापाराचा इतिहास आहे. महान ऋषी करंज यांच्या नावावरून या गावाचं नाव करंजपूर किंवा कारंजा असं पडलं. इथं असणाऱ्या पवित्र तलावाच्या शेजारी करंज ऋषी तपश्चर्या करायचे म्हणून या तलावाचं नाव ऋषी तलाव असं पडलंय. श्री गुरु दत्तात्रयांचे अवतार मानले जाणारे नृसिंह स्वामी सरस्वतींचं जन्मस्थानही हे करंजपूर किंवा कारंजाच आहे. हिंदू व्यापारी जमात लाड चावरे या ठिकाणी बहुसंख्य प्रमाणात राहत असल्यानं या गावाचं नाव लाडांचं कारंजा असंच पडलं होतं. भारताच्या उत्तर दक्षिण आणि भारताच्या पूर्व पश्चिम प्राचीन व्यापारी मार्गांच्या मिलापावर या गावाचं स्थान होतं आणि इथल्या लाडांचा व्यापार हा मुख्य व्यवसाय कित्येक शतकं राहिला आणि म्हणूनच इथले व्यापारी प्रचंड श्रीमंत बनले होते. मुघल काळामध्ये तर हे कारंजा एक अत्यंत समृद्ध ठिकाण होतं. इथं संपत्तीचे कारंजे अगदी भरभरून उडत होते. खूप साऱ्या व्यापाऱ्यांचे खूप मोठे मोठे चौसोपी आलिशान वाडे ह्या गावामध्ये होते. लाडांचं कारंजा हे गाव किती श्रीमंत होतं याबाबत एक कथा फार प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो, ही कथा आपल्याकडे कमी प्रसिद्ध आहे पण तिकडे अरबस्थानात जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या कथेतल्या लाड व्यापाऱ्याचं नाव लेकूर संघई असं काहीतरी विचित्र सांगितलं जातं, कारण अरबांना आणि ब्रिटिशांना आपली भारतीय मराठी नावं सरळपणे घेताच येत नाहीत. तर झालं असं होतं की मुघल काळामध्ये एक सौदी अरेबियाचा प्रसिद्ध श्रीमंत व्यापारी 60 उंटांवर किमती मौल्यवान सामान लादून कारंजात आला होता. आता कारंजा म्हणजे मोठं व्यापारी केंद्र तसंच व्यापारी विश्रामगृहाचं स्थानही होतं. जसा तो अरबी व्यापारी कारंजात घुसला तसा सुगंधाचा घमघमाट सगळ्या कारंजा परिसरात पसरला. सगळ्या कारंजाला त्या सुगंधाचं फार आश्चर्य वाटलं. त्या व्यापाऱ्याच्या त्या 60 उंटांवर लादलेला मालही तसाच होता. शुद्ध कस्तुरी त्यावर लादलेली होती. मित्रांनो, कस्तुरी ही कस्तुरी मृग हरणाच्या बेंबीत असते आणि त्यावेळी हरणाची शिकार करून ती मिळवावी लागायची. शुद्ध कस्तुरी ही सोन्यापेक्षाही फार महाग असते. आजही शुद्ध कस्तुरीचा भाव हा 1 ग्रॅमला 10 ते 15 हजार रुपये इतका आहे. यावरूनच तुम्हाला कस्तुरीची किंमत लक्षात येईल. आणि 60 उंटांवर लादलेल्या कस्तुरीची किंमत किती असेल याचा फक्त तुम्ही अंदाजच करा. या कस्तुरीच्या सुगंधावर भाळून कारंजातले सगळे लोक त्या व्यापाऱ्याभोवती जमा झाले होते. एवढी कस्तुरी म्हणजे त्या व्यापाऱ्याची संपूर्ण आयुष्याची संपत्ती होती. भारतामध्ये खूप श्रीमंत धनाढ्य राजे महाराजे आहेत, ते आपली कस्तुरी नक्कीच विकत घेईल असं त्या सौदागरानं ऐकलं होतं. म्हणून तो मोठ्या आशेनं भारतात आला होता. या अगोदर तो जगभर हिंडला होता पण त्याला आजवर कुणीही माईकालाल असा भेटलेला नव्हता की तो एका उंटावरची पूर्ण कस्तुरी खरेदी करेल. आणि भारतातल्या राजा महाराजांना त्याला अजून भेटायचं होतं. त्या व्यापाऱ्याच्या सौदागराच्या अंगावर अत्यंत उंची कपडे होते. हातात हिऱ्या मोत्यांच्या सुंदर किमती अंगठ्या होत्या आणि तो मगरुरीनंही फार भरलेला होता. कारंजातले सगळे लोक मोठ्या कुतूहलानं त्या सौदागराच्या उंटावर काय आहे, त्याचा भाव किती आहे वगैरे विचारणा करत होती. आणि त्या लोकांची ती विचारणा पाहून तो सौदागर वैतागला. या साध्या सुध्या कपडे घालणाऱ्या गरीब लोकांना नसत्या चौकशा कशाला, त्यानं मोठ्या मगरूचं उत्तर दिलं, चलो हटो बाजू, इसमें कस्तुरी है. जमलेल्या लोकांमध्ये एक किरकोळ शरीराचा आणि थोडेसे मळकट कपडे घातलेला एक मध्यम वयाचा माणूसही होता. हा माणूस जरा चिवट दिसला. तो त्या व्यापाऱ्याच्या माग लागला आणि त्या सौदागराला म्हणाला, पण या कस्तुरीचा भाव काय आहे? पटला भावतार तर घेऊ की आम्ही पण. त्या तगड्या अरबी सौदागरानं अगदी वरपासून खालवर त्या किरकोळ शरीराच्या मळकट कपड्यांच्या मध्यम वयाच्या अति सामान्य दिसणाऱ्या माणसाकडे पाहिलं आणि हा कुणीतरी मूर्ख माणूस आहे याबद्दल त्याची खात्रीच पटली होती. आणि तो सौदागर सगळ्या लोकांसमोर अगदी रागानं आणि मगुरीनं त्या माणसाला म्हणाला, ये कस्तुरी है कस्तुरी, तुम्हारी औकात है क्या इसे खरीदने की. जेव्हा त्या सौदागरानं हे वाक्य त्या माणसाकडे पाहून उच्चारलं तेव्हा तिथं जमलेल्या सगळ्या लोकांच्या तोंडाचा आ वासला गेला. त्या सौदागराकडे पाहत सहानुभूतीचे हावभाव करू लागले होते. लोकांच्या त्या प्रतिक्रिया पाहून तो सौदागर गोंधळला. या गावातले सगळेच लोक एकजात मूर्ख दिसताय. अडाण्यांना कस्तुरी म्हणजे काय जणू माहीतच नसावं असं त्याला वाटलं.
पण तो किरकोळ शरीराचा मळकट कपड्यांचा माणूस अतिशय शांतपणे म्हणाला, चलो किंमत सांगा तुमच्या सगळ्या कस्तुरीची. त्या सौदागराला धक्काच बसला. हा प्रश्न त्याला त्या माणसाकडून अपेक्षितच नव्हता. त्यानंही गंमत म्हणून काही हिशोब करून सांगितलं की इतकी रक्कम या सगळ्या कस्तुरीची आहे. पण त्या किरकोळ दिसणाऱ्या माणसानं त्या सौदागराचा अत्यंत फुगलेला आकडा पाहून त्याला दरडावलं, खडसावलं आणि तो म्हणाला, ठीक तरह से भाव बताओ, मी सुद्धा व्यापारी आहे. ठीक भाव पटला तर तुझी सगळी कस्तुरी इथल्या इथं विकत घेऊन टाकतो. आणि त्या किरकोळ माणसाचं हे बोलणं ऐकून तो सौदागर सटपटलाच. पण त्याला अजूनही त्या माणसावर विश्वास पटत नव्हता. त्या किरकोळ माणसाच्या बोलण्यानं त्याचा थोडा स्वाभिमानही दुखावला गेला होता. आता हा किरकोळ माणूस त्या सौदागराचीच अवकात काढत होता. मग त्या सौदागरानं चौताळून त्याची किमान किंमत सांगितली. कस्तुरीची ती किमान किंमत म्हणजे एक फार मोठी प्रचंड रक्कम होती. त्या अरबी सौदागराला वाटलं होतं की हा किरकोळ माणूस एवढ्या प्रचंड मोठ्या रकमेचा आकडा ऐकून आता इथून निघून जाईल. पण तो माणूस, ज्याचं नाव अरबस्थानात लेकूर संघई असं सांगितलं जातं, तो एक लाड व्यापारी होता. त्याचा आंतरराष्ट्रीय नाणे बदलाचा म्हणजे आजच्या भाषेत फॉरेन एक्सचेंजचा व्यवसाय होता. त्यातून तो प्रचंड कमिशन कमवायचा आणि त्यांचा हा व्यवसाय गेल्या कित्येक पिढ्यांचा होता. त्यामुळे त्याच्या घरात अमाप पैसा पडून होता. तो लाड व्यापारी म्हणाला, ठीक है, फिर हो गया, भाव वाजिब है तुम्हारा. ही सगळीच्या सगळी कस्तुरी मी आता घेतली. आणि त्या सौदागरानं आपल्या तोंडाचा आ वासला आणि तिथं जमलेले बाकी सगळे कारंजा गावचे लोक जोरजोरानं हसत त्या सौदागराची फजिती पाहत होते. मग त्या सौदागरानं भानावर येऊन सगळ्या उंटांचा काफिला त्या लाडाच्या मागे वळवला. बाकीचे लोकही त्या सौदागराची आणि कस्तुरीची गंमत पाहण्यासाठी त्यांच्या मागोमाग निघाले आणि ते सगळेजण त्या लाड व्यापाऱ्याच्या घराजवळ पोहोचले. इथं त्या व्यापाऱ्याच्या नव्या हवेलीचं अत्यंत भव्य विस्तृत बांधकाम चाललेलं होतं. मजूर मातीचा चिखल कालवत होते आणि सुतार लाकडी कामकाज करत होते, तर पाथरवर दगड घडवत होते. तिथं चाललेलं त्या भव्य राजेशाही हवेलीचं कामकाज पाहून सौदागराला स्वतःचीच अवकात कळून आली. त्या माणसाचे साधे मळके कपडे पाहून आपण त्याच्या संपत्तीचा अंदाज केला आणि फार मोठी चूक केली. पण आता मात्र तो मगरूर सौदागर कमरेत झुकून मोठ्या आदबीनं त्या किरकोळ माणसाच्या पुढं करीत होतात. खरं आहे मित्रांनो, पैशांपुढं सगळेच सौदागर झुकतात. आणि मग त्या लाड माणसानं दमदार आवाजात प्रश्न केला, तुम्हाला तुमची रक्कम कुठल्या चलनात देऊ? एलिचपुरी, पर्शियन, बुरहानपुरी, मुघली, अकबरी, विजापुरी की तुमच्या स्वतःच्या देशाच्या अरबस्थानच्या चलनातली? सौदागराचे आता डोळेच विस्पारले होते. तो आणखी अदबीनं झुकला आणि सौम्य आवाजात म्हणाला, हुजूर, कोई भी शाही सिक्के का नगद चलेगा. आणि त्या लाड व्यापाऱ्यानं सगळी रक्कम रोख सोन्यांच्या मोहरांमध्ये अदा केली. सगळी रक्कम मोजून त्याची खात्री झाल्यानंतर त्या सौदागरानं त्या लाड माणसाला विचारलं, हुजूर, कहा रखेंगे अब ये सारी कस्तुरी हम? यावर त्या कारंजाच्या माणसानं सांगितलं, ठेवायची कशाला, लगेचच वापरून टाकायची. ओता त्या चिखलात तुमची सगळी कस्तुरी. आता मी माझ्या हवेलीला या कस्तुरीचा लेप चढवणार. आणि मित्रांनो, खरोखरच त्या कारंजाच्या लाड माणसानं ती सगळी अमूल्य कस्तुरी मातीत मिसळली आणि तिचा लेप आपल्या वाड्याला लावला. आणि त्याची अवकात काढणारा सौदागर ही जगावेगळी गोष्ट ऐकूनच तिथंच बेशुद्ध पडला होता. तर मित्रांनो, या कथेवरूनच तुम्हाला कारंजाच्या लोकांचा त्या काळातल्या श्रीमंतीचा अंदाज येईल. आणि मुघलांच्या या अतिश्रीमंत अशा बाजारपेठेकडे जर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष गेलं नसतं तरच मोठं नवल होतं. महाराजांच्या हेरांनी लाडांच्या कारंजाची सगळी बारीक सारीक माहिती काढली आणि नोव्हेंबर 1670च्या महिन्यात शेवटी महाराज खुद्द कारंजावरच चालून गेले. त्यावेळी कारंज हे गाव बुरहानपूरच्या सुभेदारीत येत होतं आणि तिथला सुभेदार हा महाराजा जसवंतसिंह होता. त्याला कारंजाला येण्यापासून रोखणं गरजेचं होतं. म्हणून महाराजांनी अशी काही शक्कल लढवली, अशी काही हुल उठवली की महाराज खुद्द बुरहानपूरवरच 20,000ची प्रचंड मोठी फौज घेऊन छापा मारणार आहेत. महाराज केवळ अशी हुल उठवूनच थांबले नाही, तर महाराजांनी अतिशय वेगानं बुरहानपूरवर चालही केली. बुरहानपूर पासून केवळ 1 कोसांच्या अंतरावर असलेल्या बहादूरपूरच्या बाजारपेठेवर महाराजांनी जोरदार छापा पण मारला. त्यामुळे महाराजांच्या बुरहानपूर लुटण्याच्या इराद्याची जसवंत सिंगला पूर्णपणे खात्री पटली. मुघलांसमोर सुरत शहराच्या लुटीचंही उदाहरण होतं.
त्यामुळे महाराजा जसवंत सिंगला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. त्यानं आपली सगळीच्या सगळी शक्ती बुरहानपूरच्या रक्षणासाठी केंद्रित केली होती. पण महाराजांनी बहादूरपूरची बाजारपेठ त्वरित लुटून अचानक मोर्चा दक्षिणेकडे वळवला आणि विजेच्या चपळाईनं ते कारंजाला जाऊन पोहोचले. सलग 3 दिवस स्वतः महाराज कारंजात मुक्कामाला होते. 3 दिवस रात्रंदिवस महाराजांनी कारंजाच्या संपत्तीचा उपसा केला. 1 कोटी रुपये किमतीची प्रचंड मोठी संपत्ती महाराजांना इथून मिळाली. पण यावेळी महाराजांनी कारंजात जाळपोळ बिलकुल केली नव्हती की कुणाला इजा पोहोचवली नव्हती, कारण तशी गरजच पडली नव्हती. महाराजांची कीर्ती कारंजात पोहोचली होती. त्यामुळे केवळ महाराज आले हे ऐकताच कारंजांच्या लोकांनी आपल्या तिजोऱ्या रिकाम्या करून दिल्या. कारंजामध्ये मिळालेली ही संपत्ती इतकी प्रचंड होती की ती वाहण्यासाठी 4000 जनावरं लागली आणि ती 4000 जनावरही त्या संपत्तीच्या ओझ्यानं अगदी वाकून वाकून कणत कणत चालत होती. तिकडं महाराजा जसवंतसिंह बुरहानपूरची सुरक्षा मजबूत करीत बसला आणि इकडं आपले महाराज दुसरी सुरत म्हणवल्या जाणाऱ्या कारंजाला साफ करून अगदी आरामात परतही निघाले होते. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.